हे सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मुलीमध्ये एक वेगळी ताकद असते. ती ताकद दोन्हीमध्ये मला या ठिकाणी पाहायला भेटली. मला आठवतं की संजना ज्यावेळेस आमदार झाली त्यावेळेस आमचे मित्र रावसाहेब पाटील दानवे यांनी तिला भोकरदनला बोलवलं असताना कारखान्याच्या बाबतीमध्ये ऊसाचा प्रश्न निघाला आणि रावसाहेब पाटलांनी तिला तुझ्या भागातला ऊस माझ्या कारखान्याला दे अशा प्रकारचा आग्रह केला. रावसाहेब पाटलासमोर ती कन्या होते, परंतु जेव्हा शेतकऱ्यांची मतदारसंघातल्या लोकांची बाजू तिथं मांडण्याचा प्रसंग आला त्यावेळेस संजना असं म्हटली होती की मी तुम्हाला ऊस देईल माझ्या भागातल्या शेतकऱ्याचा, पण तुम्ही भाव का देणार आहे पहिले सांगा मला. हा प्रश्न तिने बापाला केला, हा प्रश्न तिने आमदार म्हणून त्या चेअरमन किंवा नेतृत्व करणाऱ्या माणसाला केला. मला असं वाटतं की जे संजनाने केलेलं आहे की तुम्ही माझ्या भागातल्या लोकांसाठी काय करणार आहात, तर भविष्य काळामध्ये दर्शना सुद्धा तेच केलं. मला असं वाटतं की तुम्ही माझ्या भागासाठी काय करणार आहात, आत्ताच शब्द तिने माझ्याकडून घेतलेला आहे. खर तर या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मतदान करण्यासाठी सज्ज झालेला आहात. मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 16 मध्ये तर इतिहास घडणारच आहे, परंतु हा इतिहास संपूर्ण जालना शहरामध्ये घडणार आहे. जालना शहराच्या लोकांनी पूर्ण मत परिवर्तन केलेलं आहे. काही जरी झालं तरी यावेळेस 100% शिवसेनेच्या बाजूने मतदान करायचा हा निर्णय लोकांनी घेतलेला आहे आणि हा निर्णय निश्चितपणे लोकहिताचा जनहिताचा निर्णय आहे. लोक पुढे अपेक्षेने या निवडणुकीकडे पाहत असतात. या निवडणुकीचं महत्व भास्करराव आंबेडकर, संजनाताई, अभिमन्यू या सर्वांनी आपल्या समोर अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. हे रोजच्या प्रश्नाची निवडणूक आपली आहे. रोज तुमचं काम आमदाराशी पडणार नाही, खासदाराशी पडणार नाही, परंतु रोज तुमचं काम हे नगरसेवकाशी किंवा जे कोणी आपले निवडले जाणारे प्रतिनिधी यांच्याशी पडणारे पाणी, वाटर, गटर, मीटर जो उल्लेख दर्शनाने केला. आम्ही निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो की या राज्यातले जे काही मोठे प्रकल्प आहेत ते प्रकल्प अत्यंत प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि ही जबाबदारी राबवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. तो प्रयत्न भविष्य काळातही आमच्याकडून केला जाणार. परंतु या व्यासपीठाकडे पाहिल्यानंतर भास्करराव आपल्याला आता वाटायला लागलं की अभिमन्यूने एवढं चांगलं भाषण केलं, त्यानंतर संजनाने केलं, दर्शनाने केलं, कदाचित ते आपल्याला म्हणत तर नाही आता तुम्ही निवृत्तीकडे जा म्हणून, पण अजून काय आम्ही 10-5 वर्ष आम्हाला ठरणार आहे का तुम्ही? मला असं वाटतं असला तर आता आपण बाजूला सांगायला काय हरकत नाही. आणि जेव्हा आपल्या डोळ्यासमोर ही सर्व पिढी जनसेवेचा वसा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करते, तेव्हा निश्चितपणे एक समाधान, आपण जी परंपरा निर्माण केली ती परंपरा आपल्या मुलामध्ये, लेकरामध्ये, मुला मुलीमध्ये आलेली बघतो. हा आनंद काही वेगळा या ठिकाणी असू शकतो किंवा राहतो. मी तुम्हाला सांगत होतो की राज्यात संकल्प आम्ही केला.
या 5 वर्षामध्ये शहर आपल्याला बदलून टाकायचं. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला चांगला संकल्प करून या शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा संकल्प आपण केला आणि त्याचा अनुभव तुम्ही या ठिकाणी घेत आहात. संजना सुद्धा या ठिकाणी बोलली की या वर्षामध्ये 1 वर्षामध्ये आपल्याला 500 कोटीपेक्षा जास्तीचा निधी जालना शहराला या ठिकाणी मिळाला. तो कशासाठी मिळाला हे अभिमन्यू बोलला, दर्शना बोलली, भास्कर भाऊ बोलले, सर्वच बोलले, संजना सुद्धा बोलली, दर्शना बोलली. त्यामुळे ते रिपिटेशन मी करणार नाही, परंतु काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या पाहिजे. जो अभिमन्यू या ठिकाणी बोलला की कालच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 15 वर्षामध्ये काही झालं नाही, भ्रष्टाचाराच्या पलीकडे काही नगरपालिकेमध्ये होऊ शकलं नाही. बंधू भगिनींनो, कोणाच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती? कोण नगरपालिकेचं नेतृत्व करत होत? कोण आमदार होत? याचा विचार करा. फक्त भ्रष्टाचाराचा अड्डा नगरपालिका होऊन बसली होती. जनतेच्या प्रश्नाकडे अत्यंत फार दुर्लक्ष. मी फक्त एकच विषय घेणार आहे की या निवडणुकीमध्ये या लाडक्या बहिणीला शब्द दिला होता, त्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला मतदान करा. मी संकल्प करतो की मी रोज या शहराला पाणी देईल आणि निश्चितपणे तुम्ही माझ्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि सर्व माता भगिनींनी मला मतदान केलं. संजना साक्षीदार आहे की निवडून गेल्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमच्या मतदारसंघातली कोणती चांगली 5 कामं आहेत जी निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही लोकांना शब्द दिलेला आहे. मी सांगितलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना की मी एक शब्द लोकांना जनतेला दिलेला आहे की माझ्या भागातल्या लोकांना रोज पाणी कसं देता येईल हा शब्द मी लोकांना दिला. अरे जनतेकडे 10 वर्ष नगरपालिका होती, त्यांनी भास्कर आंबेडकर, अर्जुन खोतकरांनी आणलेलं पाणी साधं तुम्हाला वितरित सुद्धा करता आलं नाही, देता आलं नाही. काय विकासाच्या गप्पा करता? जालना शहरात जायकडून पाणी आणलं भास्कर आंबेडकर, अर्जुन खोतकर, रावसाहेब पाटील तांबे, ते तत्कालीन खासदार होते, ते आमच्या पाठीमागे उभा होते. आम्ही निश्चितपणे शहराला पाणी आणून दिलं. परंतु ज्यांच्या ताब्यात 10 वर्ष नगरपालिका आहे त्यांना साधं 10 दिवसाचं पाणी 5 दिवसावर 4 दिवसावर करता नाही आलं, हा त्यांचा बहुमान आहे. 10 दिवस पाणी या शहराला मिळत नाही. निवडून आल्यानंतर पहिल्या प्रसंगी एकनाथ शिंदेच्या कानावर टाकलं की मला लोकांना पाणी द्यायचं. बैठक घेतली, अधिकाऱ्यांसोबत बसलो, याच्यातली मुख्य अडचण पाहिली की 10 वर्षामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला गेला नाही. आणि निवडून आल्याबरोबर मी पहिला प्रयत्न केला. यातले जाणकार भास्कर भाऊ त्यांना घेऊन बसलो आणि असं लक्षात आलं की आपल्याकडे 21 MLD पेक्षा मोठं जलशुद्धीकरण केंद्रच आपल्याकडे नाही. जर 21 MLD पेक्षा जास्त मोठं केंद्र नसेल तर तुमची तहान 50 MLDची आहे. तुम्हाला अतिरिक्त 31 MLD 30 MLD पाणी मिळेल कुठून? आणि ते जलशुद्धीकरण केंद्र करण्यासंदर्भात 10 वर्षामध्ये कुठेही हालचाल झालेली नाही. आणि मी प्रयत्न केला. निवडून आल्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की 5 काम सांगा. मी पहिलं काम सांगितलं की मला जलशुद्धीकरण केंद्र पाहिजे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्न केला आणि 50 कोटी रुपये मला जाणण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रासाठी मिळवून दिले. आणि आता हे जलशुद्धीकरण केंद्र उभा राहत आहे.
90% अधिकचं काम जलशुद्धी केंद्राचं 1 वर्षामध्ये पूर्ण केलं. टेक्निकल काम आहे, तांत्रिक काम आहे थोडस, त्यामुळे थोडासा अवधी लागतो. महिन्या 2-4 महिन्याचा मागे पुढे उशीर होऊ शकतो. 35 MLDचं जलशुद्धीकरण केंद्र बांधलं, 2-3 महिन्यामध्ये पाणी मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सभेमध्ये माझे स्वतःचे काम सांगण्याच्या पलीकडे यांचा कोणता मुद्दा नव्हता. मीच आणलेले काम यांना सांगावं लागले, मीच आणलेले काम यांना जनतेसमोर मांडावी लागले. परंतु फक्त आपल्या नावावर जसं पाणी आणलं अर्जुन खोतकर, भास्कर आंबेकरनी, आणि आयटा बेवार नागोबा जलसम्राट झाला तिसराच कोणी, तसे आमच्या योजना चोरण्याचा धंदा या लोकांनी सुरू केलेला. मला आपल्याला नम्रपणे सांगायचं बंधू भगिनी, प्रामाणिकपणे, जो ज्या पद्धतीला अभिमन्यू बोलला की आम्ही पाणी देऊ शकलो नाही तर पुन्हा आपल्या समोर उजळ मासाने येऊ शकणार नाही. मी हा प्रयत्न आपल्या आशीर्वादाच्या बळावरती हा प्रयत्न करतो. आम्ही हा प्रयत्न करतो की निश्चितपणे 2-4 महिन्यामध्ये तुम्हाला हे पाणी मिळालं पाहिजे. आम्हाला प्रयत्न राहील. मला आपल्याला सांगायचं बंधू भगिनी की पाण्याचा प्रश्न तर मिटणारच आहे. हा प्रश्न तर मिटणारच आहे. या प्रश्नाच्या बरोबर अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत. सोलर असेल, घनकचरा प्रकल्पाला गती देणं असेल, कुंड असेल, किंवा 127 कोटी रुपयाचा विपश्यना केंद्राचा नवीन प्रस्ताव असेल, या सर्व प्रस्तावावर मी निश्चितपणे न्यायाची भूमिका घेणार आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला ना मायबाप जनता, जो आशीर्वाद तुम्ही मला दिलेला आहे ना, तोच आशीर्वाद तुम्ही निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये माझ्या उमेदवारांना द्या. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, या विकासासाठी, जालन्याच्या विकासासाठी आम्ही कर्मर सुद्धा पाठीमागे या ठिकाणी असणार आहे. पूर्णपणे प्रयत्न करू. काही लोकांना धंद्याचा फक्त खोदकर, सकाळ झाली तर खोदकर, दुपार झाली तर खोदकर, संध्याकाळ झाली तर खोदकर. आमच्या नावावर तुमचं दुकान चालू आहे. आमचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान चालत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ माझ्याकडे इतकं लक्ष देण्यापेक्षा तुम्ही जालन्याच्या जनतेकडे लक्ष दे ना. मग लोकांनी पाडलं नसतं ना तुम्ही एवढं लक्ष माझ्याकडे. रात्रंदिवस अर्जुन खोतकरच. पण प्रामाणिकपणे आम्ही या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. कारण की आमच्या पाठीमागे एकनाथ शिंदे साहेब आहेत. संजनाने सांगितलं तुम्हाला, हा एकनाथ शिंदे अत्यंत हळव्या मनाचा, जनतेच्या नाडी ओळखणारा, लाडक्या बहिणीची योजना राज्यामध्ये राबवणारा, लाडक्या बहिणीला लखपती दिदी करणारा, भविष्यामध्ये तुमचे 1500चे 2100 कसे करायचे हे बोलणारा एकनाथ शिंदे निश्चितपणे राज्यामध्ये आहे. जोपर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही. तेवढ्या ताकदीचा भाऊ तुमच्या पाठीमागे उभा आहे. एकदम हळव्या मनाचा एकनाथ शिंदे साहेब. एकदा दूरदर्शनला किंवा एकदा टीव्हीला बातम्या चालू होत्या, एका शेतकऱ्याच्या मुलीने बापाला इंजिनिअरिंगची फीस भरता आली नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. शेतकऱ्यांची बोलगी होती. बापाकडे इंजिनिअरिंगचे पैसे भरायला पैसे नव्हते म्हणून त्या मुलीने आत्महत्या करून घेतली. ही बातमी तुम्ही आम्ही सुद्धा बघितली. बघून आपण हळहळ व्यक्त केली आणि विसरून गेलो. पण हीच बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री 2ला बघितली. रात्रभर एकनाथ शिंदे झोपू शकले नाही. मुख्यमंत्री होते. सकाळी मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांना बोलून घेतला आणि निर्णय केला
इथून पुढच्या कालखंडामध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, पदवीपर्यंत कोणतंही शिक्षण असेल, या राज्यातला अत्यंत महत्वाकांक्षी निर्णय घेतला आणि मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण मुलींचं मोफत करून टाकलं. ते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो बंधू आणि भगिनींनो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला महापालिका पुढे द्यायची. त्यांनीच आपल्याला ही महापालिका दिलेली आहे आणि यासाठी, या महापालिकेसाठी अनेकांचे हात या ठिकाणी लागतात. सुनील बापू सारखा चेहरा आज स्वयंस्फूर्तीने आमच्याकडे या ठिकाणी, संजनाताई या ठिकाणी आपल्याकडे सुनील बापू आज प्रवेश करतात. या प्रभागातल्या रहिवासी आहेत. गेली 30-35 वर्ष आमच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणून काम करणारा एक वेगळा उमदा कार्यकर्ता म्हणून सुनील बापूचा परिचय. बापू आज निश्चय केला आपण या ठिकाणी दर्शनाला मदत करण्याचा, आपण निश्चय केला शिवसेनेमध्ये येण्याचा. मी या सर्व जनतेच्या वतीनं, जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन, स्वागत या ठिकाणी करतो. आणि आपला शिवसेनेमध्ये प्रवेश या ठिकाणी निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताने होणार होता. परंतु आपण सांगितलं की नाही, येतील तेव्हा येतील, मी आजच प्रवेश करून देतो आणि कामाला लागतो. मी आपल्या शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. बाप म्हणलं की लेकीची काळजी असते आणि बापाला लेकीपेक्षा कोणीच प्रिय नसतं, हे तेवढंच सत्य आहे. या सभेला मी यावं अपेक्षित नसताना सुद्धा मी या सभेला आलो. लेकीच्या काळजीपोटी आलो, पोरीच्या काळजीपोटी आलो. आज माझी पोरगी मी तुमच्या पदरामध्ये टाकतो, माझी पोरगी मी तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे इथला प्रत्येक नागरिक आपली स्वतःची मुलगी समजून माझ्या या मुलीला, माझ्या या सर्व भावंडांना, निखिल असेल, अमोल असेल, पांगरकर ताई असतील, या सर्वांना तेवढ्याच ताकदीने स्वीकारतील. मी तुम्हाला फक्त मतदान दर्शनापुरतं मागत नाही. द्यायचं असेल तर सव्वालाही द्या, द्यायचं नसेल तर एकालाही देऊ नका, कशाला देऊ नका. आपला संकल्प चौघाचा असला पाहिजे. आपला संकल्प चौघाला मिळाला पाहिजे. जेवढी मतं दर्शनाला मिळतील तेवढीच मतं पांगरकर ताईला मिळायला पाहिजे, तुम्हाला तेवढीच मतं निखिलला मिळायला पाहिजे आणि तेवढीच मतं अमोल ठाकूरला या ठिकाणी उमदा तरुण कार्यकर्ता याला मिळाली पाहिजे. 2-5 मतं कमी दर्शनाला भेटली तरी चालतील. अधिकचे मतं निश्चितपणे या मुलांना मिळाले पाहिजेत, ही अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करतो. आणि मला खात्री आहे की मी दिलेली पोरगी तुम्ही सांभाळताल, त्याला बळ देताल, ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून जास्त मला 2 मिनिटं फक्त बोलायचं.